नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे. अभ्यासमाला चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील 10वा पाठ नागरीकरण. नागरीकरण म्हणजे खेड्याचे नगरात झालेले रूपांतर. नगर म्हणजे शहर. अशाच एका खेड्याचे नागरीकरण होत आहे. अशा बदलत चाललेल्या खेड्यातल्या बापलेकांचा संवाद पाठाच्या सुरुवातीला दिलेला आहे बघा. तात्या म्हणतात, सुरेश, आज म्या रानाकडं उशिरा येतो, तू मोहर हो. सुरेश म्हणतो, तात्या, माझ्या मनात आज कारखान्याला जायचा विचार आहे. का रे बाबा? मला असं वाटतं की मी त्या कारखान्यात नोकरी करावी. कारखान्यात चाकरी? कशापायी? तात्या, कारखान्यात नोकरी केल्यानं मला दरमहा पगार मिळेल. जास्त वेळ काम केलं तर जादा पैसे मिळतील. पुन्हा दिवाळीत बोनसही मिळेल. आर मग आपल्या शेतीचं काय? नोकरी करत करत शेताची कामंही पाहणार. ते समद ठीक आहे र, पण तुला हे जमणार? तात्या, मी बघेन ते सगळं, तुम्ही चिंता करू नका. आपण जरा भविष्याचा विचार करायला हवा. आपलं गाव आता जसं दिसतंय ना, त्यात भविष्यात खूप मोठे बदल होणार आहेत. कांचे बदल म्हणतोयस तू? अहो तात्या, तुम्ही जरा भूतकाळात जा. पूर्वीचं गाव आठवा. आपलं गाव किती लहान होतं. आपल्या गावाची आजची स्थिती बघा. आज आपल्या गावाजवळ कारखाना आलाय. आपली शेतीही गावाजवळ आहे. कारखाना सुरू झाल्यामुळे रस्त्यांचा विकास होईल. दवाखाने, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय अशा सुविधा सुरू होतील. गावात मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील. बाहेरून लोक राहायला येतील. गावाचा पसारा वाढेल. गावाचा विकास होईल. यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज देता येतील. सुरेश कारखान्यात कामाला जाण्याचा विचार का करतो? कारण कारखान्यात नोकरी केल्यामुळे त्याला दरमहा पगार मिळेल. जास्त वेळ काम केले तर जास्त पैसे, शिवाय दिवाळीत बोनसही मिळेल. पुढचा प्रश्न आहे, तात्यांना कशाची चिंता पडली आहे? सुरेशनं कारखान्यात नोकरी केली तर शेतीकडे कोण लक्ष देईल याची चिंता पडली आहे. सुरेशला गावात कोणते बदल घडतील असे वाटते? गावाजवळ कारखाना सुरू झाल्यामुळे रस्त्यांचा विकास होईल. दवाखाने, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय अशा सुविधा होतील. मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील. बाहेरून लोक राहायला येतील आणि गावाचा विकास होईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला विचारले आहे, गावाच्या संदर्भात आणखी काय काय बदल होतील असे तुम्हाला वाटते? आपला देश शेतीप्रधान असून ग्रामीण भागातील शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीला पूरक ग्रामीण व्यवसाय पूर्वापार चालत आले, पण आता विविध उद्योगधंदे ग्रामीण भागातही सुरू होत आहेत. कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प इत्यादी. गावाजवळ कारखाना सुरू झाला की कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा होतात. रोजगार मिळाल्यामुळे इतर खेड्यापाड्यातले लोक तिथे राहायला येतात. लोकसंख्या वाढते, इमारती वाढतात. पर्यायाने उपाहारगृह, खानावळ, किरकोळ विक्रीची दुकाने, वैद्यकीय सेवा, शाळा इत्यादी सुविधांमुळे गावाचं मूळ स्वरूप बदलत जातं. गावातील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायतीऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिका उदयाला येतात. त्यामुळे मूलभूत सार्वजनिक सेवा उपलब्ध होतात. उदाहरणार्थ पेयजल, रस्ते, वाहतूक, सांडपाण्याची व्यवस्था, पथदिवे इत्यादी. शिवाय नगर नियोजन, करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे, उद्याने या सुविधाही विकसित होतात आणि गावाचं रूपांतर नगरात म्हणजे शहरात होतं. यालाच म्हणतात नागरीकरण. पुढे जरा विचार करा. या चौकटीत प्रश्न आहे, लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी कोणकोणत्या सुविधा नागरी भागात विकसित करणे आवश्यक आहे? याचे स्पष्टीकरण आपण आत्ताच पाहिले. पुढे बघा, एखाद्या गावाला शहराचा दर्जा देऊन ग्रामपंचायतीऐवजी नगरपालिका केव्हा येते? नगरांच्या संदर्भाने
1961 साली भारतीय जनगणना कार्यालयाने 3 निकष म्हणजे अटी ठरवलेले आहेत. पहिले म्हणजे ज्या वस्तीत काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील, म्हणजे शेती व्यतिरिक्त, अशा वस्तीस नागरी वस्ती समजावे. दुसरा निकष आहे वस्तीची लोकसंख्या 5000पेक्षा जास्त असावी. आणि तिसरे म्हणजे वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटरला 400 इतकी असावी. म्हणजे एका चौरस किलोमीटरमध्ये किमान 400 तरी लोक राहत असले पाहिजे. थोडक्यात खेड्यापेक्षा दाट लोकसंख्या. पुढे सन 1961 ते 2011पर्यंत आपल्या देशातील नागरीकरणाबाबत एक तक्ता दिलेला आहे. नागरी वस्तींची म्हणजे शहरांची संख्या दिसते आहे बघा. भारतात दर 10 वर्षांनी शहरांची टक्केवारी वाढते आहे. 1961 नागरी लोकसंख्या 17.79% होती. याचा अर्थ भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी 17.79% लोक शहरात राहत होते. आपल्याला अशा प्रकारे तक्त्याचे वाचन व्यवस्थित करता आले तर आलेखही काढता येतो आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरेसुद्धा लिहिता येतात. तुमच्या लक्षात येईल की 2001 ते 2011 या दशकात शहरी लोकसंख्या 28.06 वरून 37.07% वाढली, म्हणजे 9% वाढली. ही वाढ झपाट्याने होत आहे, म्हणजे नगरांची संख्या वाढते आहे. जास्तीत जास्त खेड्यांचे रूपांतर शहरांमध्ये होत आहे, असा निष्कर्ष काढता येईल. आता बघूया नागरीकरणाची कारणे. पहिले कारण आहे औद्योगिकीकरण, म्हणजे कारखान्यामध्ये अर्थात उद्योगांमध्ये वाढ. आपण पाठाच्या सुरुवातीलाच पाहिले की एखाद्या प्रदेशात उद्योगांचा विकास आणि केंद्रीकरण झालं की नागरीकरण होतं. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे रोजगारासाठी आजूबाजूच्या परिसरातले लोक त्या प्रदेशाकडे धाव घेतात. उदाहरणार्थ मुंबई. कापडगिरण्या वाढल्या, त्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली ही मुंबई अनेक लहान लहान गावं मुंबई महानगराचा भाग झाली. पुढचे कारण आहे व्यापार. प्रदेशातले एखादे ठिकाण मालाची ने-आण, चढउतार आणि साठवणूक करण्यासाठी अनुकूल असले तर अशा ठिकाणी व्यापार आणि इतर सेवा सुविधांची वाढ होते. उदाहरणार्थ व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. त्याचबरोबर रस्ते, उपाहारगृह, निवासासाठी इमारती ह्याही वाढू लागतात. भारतातील नागपूर हे ठिकाण असंच मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने या शहराचा विकास झाला आहे. नागरीकरणाचे तिसरे कारण आहे यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, एक यंत्र किंवा संगणक अनेक लोकांचे काम करते, त्यामुळे बेरोजगारी वाढते. उदाहरणार्थ पूर्वी शेतातील कामांमुळे अनेक लोकांना रोजगार मिळत होता, परंतु आता शेतातही यंत्राच्या साहाय्याने काम होऊ लागलं आणि मनुष्यबळ कमी लागू लागलं. मग हे लोक काय करतील? ते कामधंद्यासाठी शहराकडे स्थलांतरित झाले. त्यामुळे मग शहरातली नगरातली लोकसंख्या वाढली. पुढचे कारण आहे वाहतूक आणि संदेशवहन. ज्या ठिकाणी रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतुकीचा विकास होतो त्या भागातील छोट्या वस्त्या आणि गावांचं नागरीकरण होतं, झपाट्याने होतं. उदाहरणार्थ कोकण रेल्वेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डेसारख्या गावाचं नागरीकरण झालं. त्याचप्रमाणे महत्त्वाचे लोहमार्ग एकत्र आल्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळचा विकासही वेगात झाला. नागरीकरणाचे कारण आहे स्थलांतर. शिक्षण, नोकरी यासाठी स्थलांतर अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा कायम स्वरूपाचंही असतं. एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा शहराकडे असं हे स्थलांतर होतं. शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचं मुख्य कारण आहे उच्च राहणीमानाचे आकर्षण. उदाहरणार्थ भारतातल्या विविध भागांतून पुणे आणि मुंबई यासारख्या ठिकाणी स्थलांतर होते. तुम्ही शहरात राहत असाल तर खेड्यातून स्थलांतर होऊन आलेल्या लोकांशी संवाद साधा आणि या कारणांचा शोध घ्या. आता पुढे बघूया नागरीकरणाचे परिणाम. नागरीकरणाचे परिणाम काय होतात ते पहा. नागरीकरणामुळे प्रदेशाच्या स्वरूपात विशेषतः
भूमी उपयोजनात बदल घडून येतो. पूर्वी शेतीखाली असलेली जमीन कारखानदारी आणि निवासी क्षेत्रात रूपांतरित होते. आता बघू नागरीकरणाचे फायदे. नागरीकरणाचा पहिला फायदा आहे सामाजिक एकोपा. सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये वाढ होते, आर्थिक उलाढाली वाढतात आणि नगरांचा विकास होतो. विविध प्रांतातून आलेले लोक एकत्र राहू लागतात. त्यामुळे शहरामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होते, सामाजिक एकी निर्माण होते. दुसरा फायदा आहे आधुनिकीकरण. विविध प्रदेशातून आलेल्या लोकांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि माहितीची सुलभपणे म्हणजे सहजपणे देवाणघेवाण होते. त्यामुळे अद्ययावत माहितीचा, साहित्याचा, नवनवीन कल्पनांचा, तंत्रज्ञानांचा, सोयीसुविधांचा लाभ सर्वप्रथम शहरातल्या लोकांनाच होतो आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जाही उंचावतो. पुढचा नागरीकरणाचा फायदा आहे सोयीसुविधांचा. नागरी वस्तीत अनेक सोयीसुविधा होतात. उदाहरणार्थ वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, आरोग्य, अग्निशमन इत्यादी. त्यामुळे मालवाहतूक, बाजारपेठ आणि व्यापार वाढतो. शिक्षणाचा आणि वैद्यकीय सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेक विद्यार्थी येतात, रुग्ण येतात. उदाहरणार्थ आपले पुणे शहर. आता विद्यार्थी मित्रांनो, नागरीकरणाचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे अनेक समस्यासुद्धा निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ झोपडपट्टी, वाहतुकीची कोंडी, प्रदूषण, गुन्हेगारी. कसे ते पहा. झोपडपट्टी. विद्यार्थी मित्रांनो, खेड्यापाड्यातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात लोक शहराकडे धाव घेतात. पण त्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवासाची व्यवस्था नसते किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीला घर विकत घेणं तर सोडाच, पण भाडे भरणंसुद्धा परवडत नाही. मग असे लोक शहराबाहेर मोकळ्या जागेत अनधिकृत तात्पुरत्या स्वरूपाची कच्ची घरं बांधतात. त्याला झोपडपट्टी म्हणतात. म्हणूनच शहराबाहेर या झोपडपट्ट्यांची संख्या वाढते. ही शहरीकरणामुळे निर्माण झालेली एक मोठी समस्या आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी. शहरांचा विस्तार झाल्यामुळे शहराच्या बाह्यवर्ती भागात म्हणजे उपनगरांमध्ये अनेक लोक राहतात व शहरात मग व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण यासाठी रोज ये जा करतात. सार्वजनिक वाहनांची सेवा अपुरी पडते. मग अनेक लोक आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनांचा वापर करतात. परिणामी गर्दी वाढते, वाहतुकीची कोंडी होते म्हणजे ट्रॅफिक जाम. हे होण्याची समस्या, त्यात बराच वेळ निघून जातो. पुढची समस्या आहे प्रदूषणाची. ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे, म्हणजे फारच गुंतागुंतीची. त्याचा वाईट परिणाम नागरी जीवनावर होतो. कारखान्यांमुळे, वाहनांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, त्याचप्रमाणे जलप्रदूषणही होते. सोयीसुविधांचा तुटवडा निर्माण होऊ लागतो. शहरं वाढतात आणि त्याच प्रमाणात प्रदूषणही वाढू लागतं. कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचतात, त्यामुळे दुर्गंधी पसरते. पुढची समस्या आहे गुन्हेगारीची. स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेकांना रोजगार मिळत नाही किंवा मिळत असलेल्या तोकड्या पैशातून त्यांच्या गरजा भागत नाहीत. व्यसन किंवा चैनीसाठी सुद्धा त्यांना जास्त पैशांची गरज भासू लागते. त्यातूनच मग चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे वाढू लागतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होतात. पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर ताण वाढतो. या समस्यांव्यतिरिक्त शहरातील जागांचे, घरांचे भाव भरमसाठ वाढतात. गटागटात संघर्ष निर्माण होतात. इत्यादी कारणांमुळे सामाजिक ऐक्य बिघडू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलेल्या नागरीकरणाच्या समस्या टाळण्यासाठी स्मार्ट सिटी ही योजना आकाराला आली. पुढील चौकट बघा. विकसित नगरांना माहिती संप्रेषण तंत्र वापरून अद्ययावत करण्यासाठी आणि या शहरातील मालमत्तेचे व्यवस्थापन जास्तीत जास्त सुलभतेने हाताळण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आकाराला आली. या योजनेचा मुख्य उद्देश माहिती संप्रेषणाद्वारे शहरातील विविध घटकांची माहिती गोळा करून त्याद्वारे शहरांचा नियोजनबद्ध विकास करणे असा आहे. याचा उपयोग शहरातील वाहतूक व संपर्क यंत्रणा जास्त सक्षम करण्यासाठी होईल. अत्यावश्यक वेळेस किंवा आपत्कालीन स्थितीत यंत्रणांना वेळेत प्रतिसाद देता येणे इत्यादींचा यात समावेश आहे. पुढील चौकट बघा.
जरा विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. यांची उत्तरं तुम्हाला नक्कीच सांगता येतील. नगराच्या सान्निध्यातील जलस्रोत कशामुळे प्रदूषित होतात? घराघरातील सांडपाणी आणि कारखान्यातील दूषित पाण्यामुळे हे जलस्रोत प्रदूषित होतात. नगरात दूषित पाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते? शहरातील नद्या, नाले, तलाव स्वच्छ राहण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण करून ते नदी तलावात सोडले जाते. नगरांना होणारा पाणी पुरवठा हा आरोग्यदायक असतो का? तर हो, मोठमोठ्या टाक्यांमध्ये पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून साठवले जाते आणि तेथून ते पाणी घराघरापर्यंत पोहोचवलं जातं. जल, वायू व ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यांवर कोणकोणते परिणाम होतात हे तुम्हाला पुढे दिलेले चित्र पाहून सांगता येतील. कारखान्यांमुळे होणारे वायू प्रदूषण, वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण. पुढील चित्रात दाखवले आहे जलप्रदूषण. कारखान्यांचे सांडपाणी नदी तलावात सोडल्यामुळे किंवा सार्वजनिक तलावांमध्ये आंघोळ, धुणं इत्यादींमुळे जलप्रदूषण होतं. ध्वनी प्रदूषणाचे चित्र बघा. कारखान्यांमुळे, वाहनांमुळे होणारे जलप्रदूषण, त्याचे कानांवर, मेंदूवर, हृदयावर खूप वाईट परिणाम होतात. ते तुम्हाला अभ्यासता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपले घर, गाव, शहर आणि पर्यायाने आपला देश स्वच्छ राहण्याची जबाबदारी, देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. या बाबतीतली स्वच्छ भारत योजना तुम्हाला माहीत असेलच. स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर यासंबंधी 8 ते 10 ओळी नक्की लिहा. अशा प्रकारे नागरीकरण म्हणजे काय, नागरीकरणाची कारणं कोणती, नागरीकरणाचे फायदे कोणते, नागरीकरणाच्या समस्या कोणत्या, हे आपण अभ्यासले. पाठ नक्कीच समजला असणार. मग आपल्या मित्र मैत्रिणींनाही नक्की शेअर करा. धन्यवाद.